विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून विद्यार्थी संघटनांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. माध्यमांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसंदर्भात प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील यांनी शिक्षा आणि गुन्ह्याचे प्रमाण स्पष्ट करण्यासाठी उदाहरण देत कुठल्याही लहान गोष्टीची मोठी शिक्षा नसते, एखाद्या व्यक्तीने आंबा चोरला तर त्याची शिक्षा फाशी नसते, असे वक्तव्य केले. एखादा पेपर फुटल्यानंतर म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते ना. आंबा चोरला तर त्याची समज देणं असते, मग आणखीन काही ते चोरलं तर त्याची शिक्षा किती ठरलेली असते. प्रत्येक गोष्टीची फाशी असं नसतं ना. या विधानानंतर विरोधक आणि विद्यार्थी संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यू आणि आंदोलनाच्या गांभीर्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे उदाहरण देणे असंवेदनशील असल्याची टीका होत आहे. देशभरातील संतप्त युवक सोशल मीडियावर आणि विविध आंदोलनांमधून प्रश्न उपस्थित करत आहेत की 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू हा आंबा चोरल्यासारखा किरकोळ प्रकार वाटतो का? विद्यार्थी संघटनांनी सरकारने या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी, संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. या संपूर्ण प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।